नमस्कार भावना, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर भाई आज आम्ही आलोय 12 ज्योतिर्लिंगापैकी एक नागेश्वर ज्योतिर्लिंगाला. तर हे बघा, आता आम्ही जस्ट पोचलोय. तर आता बघतो पुढे चौकशी करून कसं दर्शन, काय दर्शनाची सिस्टम आहे, काय करायला लागतं, फोन आतमध्ये वगैरे अलाउड आहेत का नाही. तर सध्या गाडी इथे थांबवली आहे, तर सगळी तयारी करतात. तर मी पुढे जातो आणि आता आपण मस्त दर्शन घेऊ भाई. तर आता एंट्रीचं कुठून एंट्री वगैरे ते पण बघू. पहिल्यांदाच आलो, इथे काय समजत नाही. आता विचारून बघू, कोणाला तरी माणसांना विचारून बघू आपण. भाई काय मस्त वाटे, एक नंबर वाटे, जाम भारी फिलिंग येते. बघा तो तिथे मंदिर आहे. भाई मला इच्छा होती म्हणजे असं ज्योतिर्लिंग करायची, तर आज आलो आहे मी फायनली. तर इथे VIP वगैरे काहीच नाही आहे, सगळे म्हणजे नॉर्मल मेन लाईनच आहे. आणि चप्पल वगैरे आता इथे कुठे पण रँडम आपण चप्पल काढू शकतो, म्हणजे असं काय हे नाही. तर आता VIP पण नाही आहे, आता नॉर्मल लाईनच आहे. चला आता लाईनला लागू आपण. तर गाईज, तर इथे अभिषेक वगैरे अवेलेबल आहे, म्हणजे VIP दर्शन वगैरे अवेलेबल आहे. तर पहिले मला माहिती नव्हतं, कोणाला तरी विचारलेलं मी, तर ते नाही बोललेले. तर बट इथे आहे, हे बघा इथे ऑफिस आहे, पूजा अभिषेक ऑफिस. तिथून पास घ्यायचा, टोकन घ्यायचा. एक टोकनचे किती चार्जेस असतात, 2200 रुपये चार्जेस आहेत एका टोकनचे. तर तुम्ही घेऊ शकता, म्हणजे 2 जणांचे 2200 रुपये आहेत. तर तुम्ही इकडे येऊ शकता आणि इथे तुम्ही पास घेऊ शकता आणि तुम्ही मस्त दर्शन आणि अभिषेक करू शकता तुम्ही. तर आम्ही आता तो घेतला आहे, तर आम्ही आता चाललो आहे आता दर्शनाला. तर चला आतमध्ये आलो आहे. भाई बघा पूर्ण मस्त आहे, एक नंबर वाटतं आहे आतमध्ये. तर बघू शकता तुम्ही आतमधला कसला भारी, एक नंबर, मला जाम भारी वाटतं, जाम फिलिंग वाटते. तर काही दर्शन झालं आहे भाई, मस्त एक नंबर होतं दर्शन, एकदम जवळून घ्यायला भेटलं. अभिषेक वगैरे करायला भेटला आम्हाला, अभिषेक वगैरे करायला भेटलं. तर मस्त एकदम जाम भारी फिलिंग होती. मस्त सगळ्यांचे दर्शन वगैरे झाले आहेत. आता इथे सगळी थांबले, म्हणजे इथे फोटो वगैरे काढू शकतो. तर दर्शन वगैरे मस्त झालं आहे. आता आम्ही आलो आहे बाहेर, आता मी बाहेर आलो आहे. हे बघा इथे मस्त आहे, एकदम भारी आहे. तुम्ही पण या दर्शनाला. पण नॉर्मल लाईनने आले, जर का तुम्ही नॉर्मल लाईनने आले तर जाम गर्दी असते, जामच बेकार गर्दी आहे. तुम्ही एक्सपेक्टच करू नका की तुम्हाला कधी रिकामं भेटेल. तुम्हाला दरवेळीच गर्दीच असेल इथे, खूप गर्दी आहे इथे. म्हणजे लाईन खूप मोठी होती. आम्ही पास घेतला म्हणून थोडंसं आम्हाला लवकर भेटलं, पण गर्दी तर खूप असतेच. पण बाकी मस्त वाटलं एकदम दर्शन, म्हणजे अभिषेक वगैरे करून जाम हे वाटलं एकदम. मला एकदम तृप्त झालो आतमध्ये. तर बाहेरूनच थोडे एक व्हिडिओ काढले. तर आता मी बाहेरचा पण तुम्हाला व्ह्यू दाखवून देतो. तर हा बघा बाहेर एवढा म्हणजे मस्त एकदम मंदिर आणि वरती ध्वज. इथे भाई सगळं थांबायला शेड वगैरे. तर गाईज, तर आता इथून आता निघतो आहे आम्ही, सगळी म्हणजे दर्शन वगैरे झालं आता निघतो इथून. तर आता आपण दुसरा ज्योतिर्लिंग करणार आहेत, तर सोमनाथ ज्योतिर्लिंगाला आपण जाणार आहेत. तर तिथे पण आपण जाऊ. तर नमस्कार भावांनो, तर आता मी सोमनाथमध्ये आलो आहे. तर इथे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक सोमेश्वर ज्योतिर्लिंग, त्यांचं आम्ही दर्शन घ्यायला आलो आहे आता सध्या. तर खूप हे वाटतं, एक नंबर वाटते भाई. आता पहिला आपला ज्योतिर्लिंग कंप्लीट झाला, नागेश्वर ज्योतिर्लिंग, आणि हा दुसरा ज्योतिर्लिंग आहे. चला आता मी हातात गाडी लावली, पार्किंगला वगैरे लावली. तर समोर मंदिर आहे, समोर पूर्ण तिकडे मंदिर तुम्हाला दिसत असेल. मी जवळ जाऊन दाखवतो तुम्हाला. कॅमेरा वगैरे अलाउड आहे का ते मला नाही माहिती, मला तर वाटत नाही नसेल कॅमेरा अलाउड. तर बघू चला, कॅमेरा असला अलाउड तर तुम्हाला आतमध्ये नेतो, नसला तर बाहेर ठेवावं लागेल. कॅमेरा तर अलाउड नव्हता, पण हे बघा बाहेरून मंदिर असं दिसतोय, एकदम मस्त, एकदम आर्किटेक्चर वगैरे जाम केलं. फायनली दर्शन झालं आहे भाई, म्हणजे एकदम मस्त होतं एकदम. इथे मला जाम आवडलं, म्हणजे काय इथे VIP वगैरे नाही, एकदम मंदिराच्या आसपास एकदम भारी एरिया वगैरे मस्त आहे. आणि म्हणजे काहीच VIP लाईनच नाही, म्हणजे अर्ध्या तासात तुमचं दर्शन लगेच होईल. पण ऊन भरपूर आहे आता, ह्या टायमाला जाम ऊन असतो, मी पावसाळ्यात येऊ शकता. तर इथे म्हणजे काहीच लाईन नाही, एकदम भारी दर्शन करायला भेटेल तुम्हाला. सगळ्यांना इक्वल दर्शन करायला भेटतो. तर मस्त आहे, जाम मस्त विजिट, म्हणजे दर्शन एकदम भारी होतं. म्हणजे काहीच धक्काबुक्की नाही, एकदम प्रॉपर लाईन वगैरे. तर मजा आली, मस्त भारी वाटलं दर्शन घेऊन, महादेवांचं दर्शन घेऊन मस्त वाटलं. तर चला आता जाऊ पुढे आपण.
तर भावांनो, तर आता मी आलो आहे आता रूमवर. तर मस्त आता आपले 2 ज्योतिर्लिंग कंप्लीट झाले. 12पैकी 2 ज्योतिर्लिंग मस्त कंप्लीट झाले. आणि सोमनाथ म्हणजे सोमेश्वर ज्योतिर्लिंग तिकडे तर एकदम म्हणजे भारी दर्शन झालं. दोन्हीकडे मस्त दर्शन झाला. पहिल्या ह्याच्यात आम्हाला अभिषेक पण घालायला भेटला. दुसऱ्या ह्याच्यात नॉर्मल दर्शन होतं, पण एकदम काहीच गर्दी नव्हती. सगळं एकदम भारी झालं. पण गरमी जाम होती, जाम बेकार गरमी होती. या टायमाला जाम गरमी असते. तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही पावसाळ्यात नक्कीच येऊ शकता. पावसाळ्यात नाही थंडीत येऊ शकता, कारण की आत्ता जाम बेकार गरमी असते, एकदम हालत खराब होते. बाकी काय नाही. चला आता आलो आहे रूमवर. तर आता उद्या परत एका ठिकाणी जायचं आहे, तर तो पण ब्लॉग येईल. आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. तर मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.